हे 1/2 किलो आवळे आहेत. त्याचं मी लोणचं बनवणार आहे. चला लोणच्याची रेसिपी स्टार्ट करूया. थोडी हळद, मीठ, 2 चमचे मीठ हे आपण शिजायला देऊया. आता 2 टीस्पून मी इथं सुकी कोथिंबीर घेतलेली आहे. बडीशेप, मोहरी, सुकी मेथी, काळी मिरी. मी तर सेम क्वांटिटीमध्ये हे सगळं घेतलेलं आहे, पण मोहरी मी 3 स्पून घेतलेला आहे. हे आता आम्ही भाजून घेऊया हलकंसं. भाजून झालेला आहे. आता याला थंड करून घेऊया. गॅस बंद केलेला आहे मी इथं. आवळे पण शिजून झालेले आहेत. हे आता याला थंड करून घेऊया. मी आता याची बी सेपरेट करून देतो. हे आपण थंड झाल्यावरच सोलायला पाहिजे. थंड झाल्यावर बरे आवळे सुटतात. असे गरम गरम सोडलो आम्ही तर आवळे बरोबर नाही निघणार. हे बघू शकता तुम्ही. माझ्याकडे लाल मिरची आहे. एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवतो. इथं मी
जो मसाला बनवून घेतला होता आम्ही ह्याच्यामध्ये घातलेला आहे मी आता इथं. आपण तेल गरम ठेवलेलं आहे. एक चमचा हळद, 2 चमचे मीठ. मीठ मी शिजताना पण घातलेलं, आता पण मीठ घातलं मी. आता त्याच्यात 2 चमचे मीठ घातलेलं आहे. आणि मिरची पावडर याने मिक्स करून ठेवलं होतं. तर मी लोणच्यामध्ये मीठ घातलं तितकं आमचं लोणचं जास्त दिवस टिकते. मीठ आणि तेल आणि गरम करूनच घालायला पाहिजे. मिक्स झालेलं येतं. मी ह्या लोणच्यामध्ये हिंग नाही यूज केलेला आहे. मला ह्याला हिंगची गरज नाही आहे मला या लोणच्याला. आता थंड झालेलं तेल याच्यामध्ये घालतो. मिक्स करून घेतलेला. त्याच्यामध्ये मी मिरची घालतो. हे पण मिक्स करून येतो बरं. झालेलं आहे. याच्यामध्ये आता शिजून घेतलेले आवळे घालतो. आवळे घालून ह्याला पण मिक्स करून येतो. थोडंसं मी ह्याच्यामध्ये गोड टाकून घेतो. आता गोड टाकून घेतल्यावर ह्याला मिक्स करूया. लोणचं आपलं रेडी झालं. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.